आणखी एक महत्त्वाची बातमी, राजधानी दिल्लीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचले आहे। दिल्लीमधील पूरस्थितीमुळे वाहतुकीचा वेग हा मंदावलेला आहे। दिल्लीमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये पावसाचं पाणी साचायला सुरुवात झाली। राजधानी दिल्लीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे प्रकार जे ते या ठिकाणी घडलेले आहेत। पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। पूरस्थितीमुळे वाहतुकीचा वेग जो आहे दिल्लीमधला तो मंदावल्याचं पाहायला मिळत आहे। राजधानी दिल्लीमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। राजधानी दिल्लीमध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला आणि त्यानंतर पावसानंतर राजधानी दिल्ली ही पूर्णपणे जलमय झालेली होती आणि अजूनही अनेक भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण पाहतोय गुडघाभर पाणी हे ITO परिसरामध्ये आहे आणि याच पाण्यातून आता ही वाहतूक जी आहे ती सुरू आहे। आपण पाहतोय बसेस, रिक्षा, कार्स ज्या आहेत त्या याच मार्गावरून जात आहेत। पोलिसांनी खरं तर हा मार्ग बंद केलेला होता, मात्र तरी देखील वाहनं ही सुरूच आहेत। समोर आपण पाहतोय एक ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी, म्हणजे पंप लावून जे पाणी आहे त्या पाणी उपसा करण्याचं काम या ठिकाणी MCD मार्फत सुरू आहे। राजधानी दिल्लीमध्ये जवळपास 2 जणांचा मृत्यू झालेला या मुसळधार पावसामध्ये। आज देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पावसाचा आणि अनेक शाळांना सुट्टी जी आहे ती देखील जाहीर करण्यात आली आहे। आणि दुसरं म्हणजे नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं देखील आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। दुसरी बाजू या ठिकाणी मी दाखवतो, म्हणजे फुटब्रिज जो आहे तो देखील सध्या तरी पूर्णपणे बंद पडलेला आहे, कारण या म्हणजे आपण पाहिलं तर दुसरी जी पायरी आहे त्या दुसऱ्या पायरीपर्यंत या ठिकाणी हे पाणी भरलेलं आहे। नागरिकांनी सावधानता बाळगावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली।